हॅलो मित्रांनो, माझं नाव ओमकार गोलेलवार आहे. आज मी तुमचं स्वागत करतो आपल्या मॅथच्या क्लासमध्ये. आज आपण शिकणार आहोत 8th लेसन, ज्याचं नाव आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम. तर फर्स्ट आपण बघूया या लेसनमध्ये काय आहे, सुरुवातीला काय आहे. ओके, जसं तुम्ही बघून राहिले, आपण एक एक्झाम्पल घेतला आहे 3x + 4. तर त्यामध्ये आपण काय बघू की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आपण कशाला म्हणणार, कोएफिशियंट कशाला म्हणणार, टर्म कशाला म्हणणार आणि कॉन्स्टंट कशाला म्हणणार. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय, जे कोणताही अल्फाबेट्स जो नंबरसोबत राहतो तो, म्हणजे ABCD टू झेडपर्यंत कोणता पण जो अल्फाबेटिकल जो लेटर राहणार नंबरसोबत त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएबल काय झाला x. त्यानंतर कोएफिशियंट. कोएफिशियंट म्हणजे जो कोणत्याही अल्फाबेटिकल सोबत किंवा लेटरसोबत जो नंबर राहतो त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट. म्हणजे इथे झालं 3 एक सोबत आहे ना 3, तर त्यामध्ये कोएफिशियंट काय झालं 3. ओके, त्यानंतर टर्म. टर्म म्हणजे काय, जिथे कोएफिशियंट आणि व्हेरिएबल सोबत राहतो त्याला म्हणतो आपण टर्म. आणि कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे ज्या नंबर सोबत कोणताही व्हेरिएबल राहत नाही तो म्हणजे कॉन्स्टंट. तसंच आपण जेव्हा व्हेरिएबल, कोएफिशियंट, टर्म आणि कॉन्स्टंट जेव्हा आपण त्याचं ऑपरेशन करतो, ऑपरेशन म्हणजे प्लस मायनस, ओके, त्याला म्हणतात आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल, कोएफिशियंट, टर्म, कॉन्स्टंटचा यूज करून आपण त्याचा प्लस मायनस करतो त्याला काय म्हणतो आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ओके, आता आपण बघू लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स. लाईक टर्म्स म्हणजे ज्यामध्ये सारखे व्हेरिएबल्स राहतात ते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 5/8x, 4x - 5x, यामध्ये आता सर्व व्हेरिएबल्स सारखे आहे म्हणून हे काय झाले लाईक टर्म्स. अनलाईक टर्म्स म्हणजे याच्या अपोजिटमध्ये ज्याचे व्हेरिएबल सारखे राहणार नाहीत ते. 4y², 3x, आता आपण बघू शकतो सर्वांचे व्हेरिएबल्स कसे आहे वेगळे वेगळे. आता हे काय झाले अनलाईक टर्म्स. यामध्ये आपण आणखी एक पॉईंट बघूया. नॉर्मली लाईक टर्म्समध्ये मुलं कन्फ्यूज होऊन जातात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण घेऊ आता 5x²y, ओके, 7y(x²). काही मुलं इथे कन्फ्यूज होऊन जातात की कधी x मागे पुढे झाला त्याचा. आपण बघू इथे की x स्क्वेअरमध्येच आहे, y सिंगलमध्ये आहे. इथे पण y सिंगलमध्ये आहे, x स्क्वेअरमध्येच आहे. याची जागा शिफ्ट झाली याचा अर्थ असं नाही होत की हा वेगळे वेगळे आहे. ओके, हे पण एक सेम व्हेरिएबलच आहे. ओके, आता आपण बघू टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्यामध्ये फर्स्ट आहे मोनोमियल. मोनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये एक टर्म राहते ते, जसे 3x, 4x - 4/5x. ओके, त्यानंतर आहे बायनोमियल. बायनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये दोन टर्म्स राहतात ते. ओके, या एक्सप्रेशनमध्ये किती टर्म्स आहे, 2. तर हा कोणता झाला बायनोमियल. थर्ड आहे ट्रायनोमियल. ओके, यामध्ये 3 टर्म्स आहे म्हणजे हे काय झालं ट्रायनोमियल. आता यानंतर आहे पॉलिनोमियल. पॉलिनोमियल म्हणजे ज्या एक्सप्रेशनमध्ये 3 पेक्षा जास्ती टर्म राहते. काय म्हटलं, 3 पेक्षा जास्तीच टर्म राहते, त्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण, त्याला पॉलिनोमियल. फॉर एक्झाम्पल घेतले आपण 4 टर्मवाले, हा पण काय झाला पॉलिनोमियल. आपण 5 टर्मवाला घेतला ते पण काय झालं पॉलिनोमियल होणार तो पण. फॉर एक्झाम्पल आपण हे घेऊन राहिलो आहे 4x + 3y² + 5y + 4/7x. तर या एक्सप्रेशनमध्ये किती आहे 5 टर्म आहे, पण हा पण काय झाला पॉलिनोमियल.
ओके, आता आपण बघू प्रॅक्टिस सेट नंबर 32. बघूया क्वेश्चनमध्ये काय आहे. क्लासिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन ॲज मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल अँड पॉलिनोमियल. तर आपल्याला काय एक्झाम्पल दिले आहे, त्यामधून आपल्याला बघायचं आहे कोणतं मोनोमियल आहे, बायनोमियल आहे आणि ट्रायनोमियल आणि पॉलिनोमियल आहे. फर्स्ट बघू आपण. याच्यामध्ये एकच टर्म आहे म्हणजेच तो कोणता आहे, मोनोमियल. नंतर सेकंडमध्ये 2 टर्म आहे म्हणजे हा कोणता झाला, बायनोमियल. थर्डमध्ये 3 टर्म्स आहे म्हणजेच ट्रायनोमियल. नेक्स्ट 4 मध्ये 4 आहे. 1 2 3 4 किती टर्म्स आहेत, 4 म्हणजे हा कोणता झाला, पॉलिनोमियल. पॉलिनोमियल म्हणजे ज्यामध्ये 3 पेक्षा जास्ती टर्म्स आहेत त्याला म्हणतो आपण पॉलिनोमियल. इथे 2च आहे म्हणजे हा झाला बायनोमियल. यामध्ये पुन्हा एकच टर्म आहे म्हणजे हा कोणता झाला, मोनोमियल. यामध्ये पण एकच आहे, मोनोमियल. आता यामध्ये 1 2 3 म्हणजे किती, 3 टर्म्स आहे म्हणजे हा कोणता झाला, ट्रायनोमियल. तर मित्रांनो हा झाला आपला फर्स्ट सेट. या काय काय बघितलं, कॉन्स्टंट कशाला म्हणतात, व्हेरिएबल कशाला म्हणतात, कोएफिशियंट कशाला म्हणतात. ओके, त्यानंतर आपण बघितलं लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स कशाला म्हटले जातात. डिफरंट टाईपचे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघितले आणि नंतर आपण कोणतं प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व केला. ओके, जर तुम्हाला असंच मराठीमध्ये मॅथ्स शिकायचं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा. आणि आणखी तुम्हाला कोणत्या वेगळ्या लेसनवर तुमच्या 5th to 8th पर्यंत स्टेट बोर्ड असो या CBSE असो तुम्हाला कोणत्या लेसनवर कन्फ्युजन आहे किंवा तुम्हाला लेसन ते आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, प्लीज कमेंटमध्ये मला कळवा. थँक्यू.